विजय. टाळ्या टाळ्या टाळ्या. नांदगाव. चला पंचांना विनंती की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. कालही आपण पाहिलं जनार्दन पाटील यांनी त्यांच्या पंचांचं केलेलं जबरदस्त असं नियोजन. मी काल नसणाऱ्या प्रेक्षकांना सांगेन इतकं जबरदस्त असं नियोजन होतं की प्रत्येक पंचाला त्यांनी वेगवेगळी भूमिका दिली. चला या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांच्या संघामध्ये दुसरा सामना. आता आलेल्या प्रेक्षक वर्गाचा पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय. हॅलो. चला या ठिकाणी आपण पाहतोय की अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटी मग अध्यक्ष मनोहर पाटील या प्रत्येकाने जे काम केलेलं आहे वाखाण्याजोगं काम आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने दिलेलं काम अगदी चोखपणे. मग आत्ताच आपण उल्लेख केला खऱ्या अर्थाने आमचे गणेशजी राणे सर अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीचे मेंबर कार्याध्यक्ष पदावर असणारे आमचे गणेशजी राणे सर आणि शिक्षण क्षेत्रातलं एक जबरदस्त असं नाव आपण पाहतोय. ते सुद्धा वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये माहीर असतात. खऱ्या अर्थाने गणेशजी राणे सरांचा सुद्धा प्रयोग आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशजी राणे नेहमीच वेगवेगळी आयडियाज सांगत असतात की ह्या आयडियाज आणा की जेणेकरून कबड्डी पुढे जाईल. त्यापैकीच त्या गणेशजी राणे यांची एक आयडिया की प्रत्येक पंचाला वेगवेगळी भूमिका तुम्ही द्या, त्याला पंचच नुसता ठेवू नका. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते आज कबड्डी लीग 2 मध्ये दिसते आपल्याला. नक्कीच गणेशजी राणे आपल्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतोय ह्या नवीन तुमच्या प्रयोगाबद्दल. सन्मान्य जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आध्यात्मिक क्षेत्रातील नाव आहे, कारण नर्मदा परिक्रमा करण्यामध्ये गिरनारमध्ये किती 125 वेळा तब्बल, काही जण अजून एक वेळा गेलेले नाही आहेत, पण एक नव्हे दोन नव्हे शतकी पार कडून 125 वेळा जे जाऊन आलेले आहेत असे जगदीशजी पाटील मापगाव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जगदीश सावंत यांचे होते. जगदीश पाटील यांचा सन्मान जगदीश सावंत. बापूजी देव चनेरे वर्सेस भिल्लेश्वर किहिम
दोन्ही संघासाठी पहिला पुकार असणार आहे. पेन आहे सर आपल्याकडे एक्स्ट्रा पेन आहे सर एक्स्ट्रा पेन आपल्याकडे हॅलो, या ठिकाणी मॅच सांगा कोणाकोणाचे प्रतिज्ञा बांधन वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. चला या ठिकाणी आपण हॅलो, सिद्धिविनायक शहापूर लक्ष्मण पाटील सर प्लीज आपण इकडे यायचं आहे. कोच लक्ष्मण पाटील सर प्लीज आपण इकडे यायचं आहे. आमच्या मुनोली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपजी मोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी स्वतः जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित स्वागत करायचं आहे. या ठिकाणी खरोखर नवीन मुलींना घेऊन पुन्हा एकदा सिद्धिविनायक शहापूरचा संघ हा एक तगडा संघ तयार करण्यासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व अर्थात कोच लक्ष्मण पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातो. या ठिकाणी स्वतः जगदीश सावंत यांच्या शुभ हस्ते. पडे सर यापुढे. आणि आपण या ठिकाणी पाहतोय प्रतिज्ञा बांधन म्हटलं की आपल्याला पुरुषांचा एक जबरदस्त संघ बांधनचा आपल्याला समोर येतोय. मात्र बांधनची परंपरा आहे की ज्या पद्धतीने पुरुषांचा संघ तसाच महिलांचा संघ सुद्धा. आणि आज आपण पाहतोय की एकीकडे अलिबाग तालुक्यातील बांधन येथील संघ आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील संघ अशा दोन तालुक्यातील हे संघ आता आलेल्या कबड्डी मायबाप रसिकांना सांगेन. दहा नंबर जशी परिधान केलेली ही खेळाडू पाहूया खोलवर चढाई करते. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. पायांमध्ये पदल आली ते जबरदस्त ज्याची गरज आहे. या ठिकाणी लाईन टच एक सस्त्यात गुण दिला जातोय आणि 5-3 सन्मान्य अशोकजी निर्गुण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत केलं जातंय. मी विनंती करतोय पुन्हा एकदा जगदीश सावंत आपणाला की आपण निर्गुण सरांचं स्वागत करायचं आहे. अशी अनेक मान्यवर मंडळी काल तर आपण पाहिलं अक्षरशः मान्यवरांची मांदी आली पाहायला मिळाली. आजही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त, कारण आजचा अंतिम आणि महत्वाचा दिवस. कारण आज ह्या चषकावर नाव कोण करणार हा तो कोरण्यासाठी आतुरलेले 8 संघ, 4 संघ काल दुर्दैवीरित्या या स्पर्धेतून बाद झालेले आहेत. मात्र 8 संघ कबड्डी लीग स्पर्धा अलिबाग रिव्हर्स पंचकृषी अलिबाग रिव्हर्स च्या या धर्तीवर खरं तर ही स्पर्धा होती आहे आणि या स्पर्धेचं हे सलग दुसरं वर्ष आहे. शानदार आयोजन आहे. जगदीश सावंतजी यांचं कौतुक करावं तेवढं थोडं या ठिकाणी पाहायला मिळतंय.
परंतु इथे सामना सुरू आहे आज महिलांचा बांधण वर्सेस नांदगाव. म्हणजे एका बाजूला अलिबाग तालुका तर दुसऱ्या बाजूला मुरुड तालुका अशी ही झुंज पाहायला मिळते या मैदानावर. या बांधण संघाच्या महिला संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं आकार दिला ते व्यक्तिमत्व राजू समजिस्कर जी आज खास उपस्थित या संघाबरोबर आहेत, त्यांचं मी कौतुक करेन. आणि सामना संपल्यानंतर राजू समजिस्कर जी आपल्याला मंचावर येण्याची विनंती मी नक्की करणार आहे. अतिशय चुरस आहे. येथे पाहूया की बांधण संघाला खूप दिवसांचा खरं तर सराव आहे, अभ्यास आहे. आणि मला असं वाटतं की नांदगाव संघ तसा पाहायला गेला तर थोडासा नौखा बांधण संघासमोर वाटतोय, परंतु नांदगाव संघाने या संघाबरोबर चांगली झुंज दिली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो की 5-4 असा खेळ इथे सुरू आहे, त्यामुळे तगडी लढत आहे. त्यामुळे आधी हरबेड दोन्ही बाजूला टेन्शन तर आज आहेच, परंतु या शानदार आयोजनामध्ये जिंकण्याची मजा काही और असते. त्यामुळे जिंकण्यासाठीच खेळू अशा पद्धतीचा कयास बांधायला हरकत नाही. पाहूया इथे काय होत आहे. अजित सर प्लीज. नक्कीच वाघमारे सर आपण बघतोय. मात्र मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतोय, आपण अनेक वेळेला आपलं भाग्य अजमावण्याचा प्रयत्न केलेला आहात. कधी कधी आपलं भाग्य उजाळलं तर कधी कधी नाही उजाळलं, म्हणजे भाग्याने साथ दिली कधी नाही दिली, तरी सुद्धा आपण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय जगदीशजी सावंत यांनी त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुपनची किंमत फक्त 50 रुपये, ओनली 50 रुपीज. आणि त्या 50 रुपयामध्ये एकच बक्षीस मात्र मोठं, ज्याला बिग प्राइज म्हणतात, वॉशिंग मशीन. म्हणून कुपन्स देणं सुरू झालेलं आहे. काल एक चांगला प्रतिसाद लाभला. आजचा शेवटचा दिवस, तरी लवकरात लवकर आपण आपले कुपन्स त्या ठिकाणी विकत घ्यायचे आहेत. सर अजूनही सामना 5-4 असा असताना चांगली पकड पाहायला मिळाली. रायडर बाद होतोय. क्रमांक 10 ची जर्सी बांधण संघाची अत्यंत गुणवान रायडर रेड करण्यासाठी गेली आहे. सर समोर 3 खेळाडू बाकी आहेत. 3 खेळाडूं समोर खेळती आहे. संघ 7-5 असा आघाडीवर बांधणचा संघ. इथे मोठी चुरस पाहायला मिळणार आज, याबद्दल शंका नाही आहे. कुठेतरी पारड बांधण संघाचं या मैदानावर जड झालेलं पाहायला मिळतंय. सन्माननीय आनंदजी पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं हेतुचित स्वागत मी स्वतः जगदीश सावंत आपल्याला विनंती करतोय. जितेंद्र करंजूकर आपण यायचंय पुढे स्वागत करण्यासाठी आनंद पेडणेकर यांचं. मी या ठिकाणी बक्षिसांचा उल्लेख करतोय. पुरुष गटासाठी प्रथम क्रमांक च पारितोषिक रोख रक्कम 60,000 रुपये कैलासवासी सुशीला रघुनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती जागृती सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम 40,000 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी रघुनाथ धोंडू सावंत स्मरणार्थ श्री जगदीश सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी श्री निवास बाळाराम भगत स्मरणार्थ श्री विराज श्रीनिवास भगत यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. चतुर्थ क्रमांक 30,000 रुपयाचं पारितोषिक कुमारी शिवाली मानसी नितीश राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडू श्री उत्तम जयवंत राऊत यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. उत्कृष्ट चढाई कुमारी ग्रीष्मा ममता रोहित चव्हाण यांच्याकडून 7,000 रुपयाचं पारितोषिक. उत्कृष्ट पकड कुमारी शिवाली मानसी नितीश राऊत यांच्याकडून 5,000 रुपयाचं. पब्लिक हिरो श्री प्रदीप धर्मा दळवी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. अशी पुरुष गटासाठी अक्षरशः बक्षिसांची खैरात या ठिकाणी आहे. दोन विरुद्ध एक अशी ही रेड 6 नंबर जशी परिधान केलेली पाहूया. काहीसा संघ थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय आपल्याला, कारण 8-5 वरून 9-5 पहिला हाफ संपलेला आहे.
भिल्लेश्वर किहीम आणि बापूजी देव चणेरा या दोन्ही संघांसाठी सेकंड कॉल. हॅलो. या ठिकाणी सन्माननीय प्रतिज्ञा बांधन या ठिकाणी पाहतोय आपण वरचढ ठरतोय पहिल्याच हाफमध्ये 5-9. मात्र नक्कीच या खेळाडूला आपल्याला मानावं लागेल. अंतिम असताना सुद्धा बाद होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न. सिद्धिविनायक नांदगाव काहीसा साचपडताना संघ दिसतोय, बॅकफुटवर जाताना दिसतोय. ज्या इराद्याने हा संघ या मुर्शिद नगरीमध्ये आला होता त्या इराद्यानुसार ते सक्सेस होत नाही आहेत. अर्थात थोडेसे काही नौके खेळाडू सुद्धा या मुली आपल्याला दिसत आहेत आणि मजबूत असा प्रतिज्ञा बांधन संघ एक पकडण्याचा हा चुकीचा मी म्हणेन प्रयत्न. 6-12 आपण पाहिलं दोन्ही संघांकडे तर एकीकडे प्रतिज्ञा बांधनमध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे तर एकीकडे आपण नांदगावच्या संघामध्ये पाहिलं तर काही उदन्मुख मुली खेळताना दिसत आहेत. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र 6 नंबर जर्सी परिधान केलेला दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय की जुन्या नव्या खेळाडूंचा भरणा केलेले शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारे हे संघ अनेक वेळेला रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपला खेळ उंचावताना दिसलेले आपण अनेक जणांनी पाहिलं असाल. आज या मुर्शिद नगरीमध्ये महिलांच्या कबड्डी स्पर्धा आता आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगेन हा दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना दिलखुश आवास वर्षे सिद्धिविनायक शहापूर ज्याच्यामध्ये दिलखुश आवास हा संघ विजयी ठरला. मात्र एक जबरदस्त टक्कर दिली ती सिद्धिविनायक शहापूर संघाने आणि आता मात्र आपण पाहतोय की दोन संघ अर्थात प्रतिज्ञा बांधन वर्षे सिद्धिविनायक नांदगाव जर का तुम्ही स्कोर बोर्ड पाहिला तर 6-13 म्हणजे तब्बल 7 गुणांची आघाडी प्रतिज्ञा बांधन संघाकडे जरी असली तरी मी मागच्या मॅचचा भूतकाळ तुम्हाला मुद्दामून आठवण करून देतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा सिद्धिविनायक शहापूर तब्बल 9 गुणांनी पिछाडीवर असताना जी उसंडी घेतली ती डायरेक्टली 1 गुणांची आघाडी घेतली होती. मात्र अंतिम शेवटच्या मिनिटामध्ये पुन्हा एकदा समतोल बिघडला. ज्याचा समतोल बिघडला तो पराजयाच्या जवळ गेला असं म्हणतात आणि तेच झालं नेमकं की समतोल बिघडला, संयम बिघडला आणि 1 गुणांनी आघाडीवर असणारा सिद्धिविनायक शहापूर संघ 2 गुणांनी पिछाडीवर राहिला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. आज या ठिकाणी आपण पाहतोय की प्रतिज्ञा बांधन सिद्धिविनायक नांदगाव आज आपण सिद्धिविनायक नांदगावचे कोच टिप्स देत आहेत. शेवटच्या रेडपर्यंत हार मानायची नाही, खेळायचं जिद्दीने, जिंकायचं जिद्दीने आणि बॅड लकली हरलो तरी सुद्धा खिलाडू वृत्तीने संघर्षाने. आमच्या ज्येष्ठ आई ज्यांच्याकडे आम्ही मातृत्वाच्या भावनेने पाहतो आमच्या श्रीमती सुरेखा लाडताई आज या ठिकाणी खास करून इतक्या वयात सुद्धा कबड्डी बघायला आलेले आहेत. आमचे मित्र लाडसाहेब सुद्धा आहेत, नक्कीच त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतोय. बोनस +1 म्हणजे 2 गुणांची कमाई. पुन्हा एकदा हळूहळू आपण सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. कबड्डी मायबाप रसिकांना असे चुरशीचे सामने पाहायचे आहेत. चला आजच्याच रात्रीमध्ये काल 12 संघांपैकी जे 8 संघ क्वालिफाय झाले टॉप 8 मध्ये, जो स्पर्धेचा नियम होता टॉप 8 मध्ये जे पोहोचले ते 8 संघ आज काल मात्र साखळी पद्धतीने खेळले. 1 हार तर
चान्स मिळत होता, आज नो चान्स. थोडीशी चूक, स्पर्धेतून बाहेर, बॅक टू पॅव्हिलियन. येणार नाही तिथे लालबाई ते येणार त्यांना बर्थडे 10-14 काहीशी 30 परिस्थिती आपण पाहतोय. सामना क्रमांक 1 मध्ये जशा पद्धतीने 9 गुणांची आघाडी मोडीत काढून जो शापूर संघ पुढे सरसावला होता, त्याच पद्धतीने आपण पाहतोय कोचने दिलेल्या टिप्स, आयत्या वेळेला सांगितलेले सल्ले कानामध्ये गेले, कानातून गेल्यानंतर कृतीमध्ये आले, कृतीतून आल्यानंतर स्कोर बोर्डवर दिसलं की फक्त आता 5 गुणांचा फरक राहिलेला आहे. हॅलो, कालच्या लीग स्पर्धेमधून जे संघ नॉकआउटमध्ये पोहोचलेले आहेत त्या सर्व संघांना मी सूचित करतो की महिलांचे सामने आता थोड्याच वेळात संपणार आहेत आणि ते संपल्यानंतर लगेच आपल्याला पुकार दिला जाईल आणि त्या पुकारानंतर आपल्याला त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जे संघ 8 संघ वाचून दाखवा. जे संघ 8 या यादीमध्ये पोहोचलेले आहेत ते संघ आहेत रुजल 7 स्टार चोंडी, श्री प्लंबिंग बोंबटकरपाडा, समर्थ बहिरोले, DN रिसॉर्ट सातिर्जे, अंशुल आयांस वॉरियर्स झिराटपाडा, HR फिटनेस जय मल्हार केहीम, मेजवानी गोंधलपाडा आणि स्वास्तिक वॉरियर्स मांडवा. या 8ही संघांनी नोंद घ्यायची आहे की आपणाला महिलांचे सामने संपल्यानंतर त्वरित पुकार दिला जाईल आणि कोणतीही वेळ न दवडता आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जरी लीग असली, आपला वेळ उशीर झाला तर संघ आम्ही बाद करणार नाही, पण संघांना गुणांची पेनल्टी निश्चित दिली जाईल याची नोंद घ्या. नक्कीच अध्यक्ष मनोहर पाटील, आपण पाहतो ही सर्व अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशी कमिटी मेंबर्स अध्यक्षांसहित या स्पर्धेतली ही स्पर्धा ही दर्जेदार स्पर्धा व्हावी, ही स्पर्धा ही आदर्शवत स्पर्धा व्हावी, ही स्पर्धा ही सर्वांनी लक्षात ठेवावी. या स्पर्धेतल्या अनेक गोष्टी सगळ्यांनी स्वतः आचरणात आणाव्या. ही स्पर्धा रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक आदर्शवत ही स्पर्धा होण्याकरता कसोशीने प्रयत्न केले जातात. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं तर या ठिकाणी एक जबरदस्त अँकल होल्ड केला जातोय. ज्या गोष्टीची गरज होती 3 विरुद्ध 1 अशी रेड असताना मात्र या ठिकाणी लाईन टच. आताच मनोहर पाटील यांनी सांगितलं की जर का आपण पुरुष संघासाठी त्यांनी विनंती वजा इशारा मी म्हणून दिलेला आहे की आपण लेट आला तर या स्पर्धेमध्ये आता आपल्याला बाद करता येणार नाही, कारण आपण साखळी पार करून क्वालिफाय मध्ये आलेला आहात. मात्र आपल्याला गुणांची पेनल्टी असणार आहे आणि आता या ठिकाणी पकड होते ज्याची गरज होती. हळूहळू हले हले टॉय स्पीडने नांदगाव संघ पुढे सरसावतोय. ज्या पद्धतीने 8 गुणांची पिछाडीवर असणारा संघ आता फक्त 3 गुणांची पिछाडी राहिलेली आहे. आता पाहायचंय काय होणार, कोण जिंकणार, कोण हरणार. सगळ्यांच्या नजरा ह्या मैदानाकडे. काही कबड्डी मायबाप रसिक असे आहेत की त्यांच्याकरता प्रतिज्ञा बांधन सुद्धा आमचा संघ आहे, सिद्धिविनायक नांदगाव सुद्धा आमचा संघ आहे, जो जिंकेल तो संघ आमचा. अशा रोल मध्ये सुद्धा काही कबड्डी मायबाप रसिक आज ह्या पॅन्डॉल मध्ये उपस्थित आहेत. नक्कीच काल YouTube लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांचा सुद्धा जबरदस्त असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी लगेच बोला वाघमारे सर. अजित हरवडे सर, एक क्षण तुम्ही असं म्हणत होतात की अतिशय आघाडी आहे, जबरदस्त आहे. मी तुम्हाला एक सांगितलं होतं की नांदगाव संघ पण एक जबरदस्त संघ आहे. त्यामुळे तो संघ जितक्या जास्त पिछाडीवर जातो तितकी चीड
या ठिकाणी निर्माण होते आणि त्या उमेदीने मग अपोजिट संघाचं कच्चे दुवे बारीक पद्धतीने निरीक्षित केले जातात, निरीक्षण त्यांचं केलं जातं आणि मग आकडे आता 16-17 असा सामना सुरू आहे. 16-17 नंतर इथे मात्र कस लागणार आहे, दोन्ही बाजूला फुल टेन्शन आहे. बघू या कबड्डीच्या दुसऱ्या पर्वामध्ये महिलांचे संघ पहिल्यांदाच खेळत आहेत आणि ही मोठी गतवर्षी 4 संघ या ठिकाणी खेळले गेले बाय मिस्टेक आणि यावर्षी 8 संघ खेळत आहेत. म्हणजे जगदीश सावंत सर एक एक टप्पा तुम्ही पुढे 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 चाललेत. तर 16-17 असा हा खेळ आहे. रायडर येतोय मुशेद संघाकडून, बांधण संघाकडून. इथे नक्कीच गुण भेटलाय, परंतु 16-18 असा हा सामना सुरू आहे. रायडर गेला रेड करण्यासाठी, पण ज्या कसोशीने या ठिकाणी खेळ सुरू आहे, ज्या अंदाजाने खेळ सुरू आहे, इथे मोठी चुणूक आणि कौशल्य पडायला लागतंय. रायडर येतोय. या रायडरने सर प्रतिज्ञा बांधण संघासाठी खूप चांगलं काम दरवर्षी केलेलं आहे. या वर्षी पाहूयात राजू समजिस्कर सरांनी घडवलेला संघ आहे. चूक केली आणि एकट्याने पकडण्याची चूक आणि थोडा कॉन्फिडन्स पकड घेताना कमी वाटला, की असं वाटलं की संघ आपला आघाडीवर चाललाय आणि आता मी काहीतरी करू शकेन असं जेव्हा खेळाडूला वाटलं, तेव्हा नेमकी तीच चूक केली की विदाऊट कॉन्फिडन्स जेव्हा तुम्ही चूक करता किंवा एखादा प्रयत्न करता विदाऊट कॉन्फिडन्स म्हणतो मी अजित सर, तेव्हा त्या ठिकाणी तुमची हानी ही होणारच आहे. त्यामुळे 17-19 बांधण 19 आणि नांदगाव 17 अशा पद्धतीने हा खेळ इथे सुरू आहे. पण ज्या महनीय व्यक्तीमुळे हा खेळ या ठिकाणी सुरू आहे ते आहे जगदीश सावंत, दोषी जुनेतील राजा माणूस आणि 100% पैकी फक्त 10% राजकारण, कारण आपण लोकशाहीत राहतो ते करावं लागतं, पण उर्वरित 90% फक्त आणि फक्त समाजकारण. बैलगाडी क्षेत्र असो, कबड्डी असो, क्रिकेट असो किंवा कोणतंही क्षेत्र असो किंवा ग्रुप ग्रामपंचायत मापगावला सजवण्याचं क्षेत्र असो, त्यांनी कसोशीने काम केलंय, त्यांनी हिरिरीनं काम केलंय आणि म्हणून मला असं वाटतं की मापगावमध्ये आत्तापर्यंत किंवा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये जेवढे राजकीय पुढारी जे थेट डोळ्यामध्ये दिसतात काम करताना, त्यापैकी एक नाव म्हणजे जगदीश सावंत सर, ज्यांचं काम डोळ्यामध्ये सतत दिसतंय. की एखादा व्यक्ती चालत असेल रस्त्यावर जो थांबलेला आहे, तर त्यांची आणि जागृतांची गाडी तिथे थांबते, त्यांची थोडी हितगुज करते, प्रसंगी त्यांना गाडीत पुढे घेऊन जाते, प्रसंगी हे पाहिजे सर, हे पाहिजे. सो प्लीज आपण गेमकडे येतोय. अजित हरवडे सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चुकांवर चुका केल्या जात आहेत. नांदगाव संघाकडून एक चांगला कमबॅक केला होता, मात्र त्या कमबॅकमध्ये कंटिन्युएशन ठेवता आलं नाही आणि आपणाला माहित आहे की चुकीला माफी नाही. आपण अंतिम क्षणी जर का चुका केल्या तर त्या सुधारण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि तसंच काहीसं नांदगाव संघाच्या बाबतीत झालेलं आहे. कारण ज्या संघाने खूप पिछाडीवर असताना एक जबरदस्त असा एक दर्जेदार असा खेळ करून अतिशय विजयाच्या समीप आलेला असताना पुन्हा चुकांची सतत रिमिटेशन केलं आणि बॅडलकली 3 गुणांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकतोय संघ अर्थात प्रतिज्ञा बांधण DJ.